संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देशभरातील लाखो पेन्शनधारक फक्त एकच गोष्ट पाहणार आहेत, केवळ भाषण होणार की निर्णय होणार. कारण देशात आज विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला संसदेच्या अधिवेशनासाठी राजकीय पक्षांची रणनीती आखली जात आहे. कोण कोणते विषय मांडणार, कोण कोणाला घेरणार, कोणता मुद्दा गाजणार याची सर्व तयारी सर्व पक्षांच्या पातळीवर सुरू आहे. पण दिल्लीच्या या राजकीय गदारोळापासून काही किलोमीटर अंतरावर काही वृद्ध पुरुष, काही आजीबाई, काही निवृत्त कामगार आजही एकाच आशेने जगत आहेत. कदाचित या अधिवेशनात आपल्याला न्याय मिळेल. हे लोक कोण आहेत? हे लोक कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. हे आंदोलन करून मोठे झालेले नेते देखील नाहीत. हे देशाची संपत्ती लुटणारे लोकही नाहीत. हे लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर कारखान्यांमध्ये मशीन समोर उभं राहून काम केलं, ज्यांनी पोलाद तयार केला, ज्यांनी वीज निर्माण केली, रेल्वेचे डबे बनवले, कापड उद्योग उभा केला, सिमेंट कारखान्यांमध्ये काम केलं, देशाच्या औद्योगिक विकासाला स्वतःचं तारुण्य दिलं आणि प्रत्येक महिन्यात आपल्या पगारातून EPFO मध्ये पैसे जमा केले. कारण त्यांना सांगण्यात आलं होतं, निवृत्तीनंतर तुमच्या वृद्धापकाळाची जबाबदारी EPFOची योजना घेईल. आज त्याच योजनेचे लाभार्थी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.